इनडेफिनाइट इंटिग्रेशन हा जो चॅप्टर आहे त्यातला प्रॉडक्ट रूल आपल्याला आज प्रूव्ह करायचा आहे. ठीक आहे. प्रॉडक्ट रूल काय प्रॉडक्ट रूल? इंटिग्रेशन ऑफ u into v dx is equal to u as it is integration of v dx है ना. u as it is v चं इंटिग्रेशन मायनस मोठं इंटिग्रेशन परत एकदा v चं इंटिग्रेशन असं आहे का. परत एकदा v चं इंटिग्रेशन u चा डेरिव्हेटिव्ह असेल du by dx इनटू मध्ये आणि dx. हे बघा या इंटिग्रेशनचा हा dx, या इंटिग्रेशन साठी हा dx, या छोट्या इंटिग्रेशनचा हा dx, या मोठ्या इंटिग्रेशनचा हा dx असे. dx काय इंडिकेट करतो? dx इंडिकेट करतो का इंटिग्रेशन जे आहे ते विथ रिस्पेक्ट टू x आहे है ना. हां हे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x, हे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x, इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x, इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x असं तो dx इंडिकेट करतो की इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x आहे. du by dx हा वाला जो dx आहे हा काय इंडिकेट करतो? हा इंडिकेट करतो की u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आहे. ठीक आहे. बरं हे तुम्ही जर बुक मध्ये बघितलं ना, बुक मध्ये तुम्हाला हे उलट लिहिलेलं सापडेल असं उलट. du by dx अगोदर दिसेल इनटू इंटिग्रेशन ऑफ v dx. ते कसं पण चालतं. ठीक आहे. प्रॉडक्ट आहे ना, प्रॉडक्ट मध्ये 2 into 3 आणि 3 into 2 चा आन्सर सेमच येतं. तसं प्रॉडक्ट मध्ये हे तुम्ही कसंही लिहू शकता, काय फरक पडणार. बरं पण ते काय होतं जर असं लिहिलं ना आपण, बरं का बाळांनो, असं जर लिहिलं ना आपण तर ते थोडं सोपं जातं लक्षात ठेवायला आपल्याला. बाकी काही नाही. जसं आता u as it is म्हणजे पहिलं फंक्शन as it is, v चं इंटिग्रेशन मायनस परत एकदा v चं इंटिग्रेशन. हे थोडं बरं पडतं जरा लक्षात ठेवायला. v चं इंटिग्रेशन परत एकदा v चं इंटिग्रेशन मग u चा डेरिव्हेटिव्ह असं सोपं जातं. मग रूल तर सोपा आहे लक्षात ठेवायला. u as it is v चं इंटिग्रेशन मायनस मोठं इंटिग्रेशन परत एकदा v चं इंटिग्रेशन मग u चा डेरिव्हेटिव्ह आणि या मोठ्या इंटिग्रेशन चा इथं dx. प्रत्येक इंटिग्रेशन सोबत dx असतो, प्रत्येक इंटिग्रेशन सोबत dx असतो. तसं हे मोठं इंटिग्रेशन जे आहे ना एवढ्याचं इंटिग्रेशन घ्यायचं आपल्याला आणि त्याचा इथं dx आहे. ठीक आहे. बरं आता हे प्रूव्ह कसं करायचं? एकदम सोपं आहे बा, एकदम सोपं आहे. एक 2-3 स्टेप आहे ज्या तुम्हाला थोड्याशा लक्षात ठेवायच्या आहेत. हे बघा पहिली स्टेप अशी का v चं जे इंटिग्रेशन आहे का, v चं इंटिग्रेशन त्याला काहीतरी नाव द्यायचं आपल्याला. आपण असं करू, लेट इंटिग्रेशन ऑफ v. v चं जे इंटिग्रेशन आहे का काहीतरी येईल ना, v चं इंटिग्रेशन काहीतरी येईल ना, त्याला आपण नाव दिलं w. ठीक आहे. काही याच्यामध्ये अडचण नाही. v चं काहीतरी काय असणार आहे इंटिग्रेशन. v च्या इंटिग्रेशनचं जे आन्सर येईल त्याला आपण w नाव दिलं. ओके. हा आता कन्सिडर म्हणजे विचारात घेऊ. काय विचारात घ्यायचं आपल्याला u into हा जो w आहे का याचा डेरिव्हेटिव्ह विचारात घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू x. तुम्हाला मी काय म्हणलं, तुम्हाला एक 2-3 स्टेप फक्त लक्षात ठेवावा लागतील. पहिली स्टेप आहे का हे जे हा जो v आहे त्याचं जे काही इंटिग्रेशनचा आन्सर असेल त्याला w नाव द्यायचं. ठीक आहे. नंतर दुसरी स्टेप u into w चा डेरिव्हेटिव्ह काढून घ्यायचा. मग तुम्हाला आता डेरिव्हेटिव्हचा प्रॉडक्ट रूल माहिती. u as it is w चा डेरिव्हेटिव्ह
प्लस w ॲज इट इज u चा डेरिव्हेटिव्ह असं ना. ठीक आहे, w आपण सगळीकडे एक सारखा करू असं. ठीक आहे. हा पहिलं फंक्शन ॲज इट इज इनटू दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन ॲज इट इज इनटू पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह असा असतो आपला प्रॉडक्ट रूल. इथपर्यंत ठीक आहे. बरं, आता नीट लक्ष द्या बरं का, नीट लक्ष द्या. हे बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ u इनटू w हे ॲज इट इज ठेवला आपण. हा u पण आपण ॲज इट इज ठेवला, हा u ॲज इट इज. आता इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. तुम्हाला हे माहिती ना की डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन ह्या एकमेकांच्या अपोजिट प्रोसेसेस आहेत. एकमेकांच्या अपोजिट प्रोसेस या म्हणजे असं की sin x चा डेरिव्हेटिव्ह काय cos x है ना, मग याच्या अपोजिट cos x चं इंटिग्रेशन काय sin x. हे ठीक आहे का? फॉर्म्युले माहित पाहिजे आपल्याला. sin x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो cos x, त्याच्या अपोजिट cos x चं इंटिग्रेशन काय येतं sin x. तसं करायचं आपल्याला इथे. म्हणजे a चा डेरिव्हेटिव्ह जर b असेल तर b चं इंटिग्रेशन a होऊन जाईल. v चं इंटिग्रेशन w आहे ना, v चं इंटिग्रेशन w आहे का नाही. देयरफॉर w चा मग डेरिव्हेटिव्ह काय असायला पाहिजे v है ना. sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x, त्याच्यावरून cos x चं इंटिग्रेशन sin x, किंवा उलट म्हणा, उलट करा, cos x चं इंटिग्रेशन काय sin x, मग sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x. एकमेकांच्या अपोजिट. v चं इंटिग्रेशन w, तर मग w चा डेरिव्हेटिव्ह v. अजून चांगलं बोलायचं असेल तर v चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x w, मग w चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x v यायला पाहिजे, एकमेकांच्या उलट. ठीक आहे. आता ही जी व्हॅल्यू आहे ही इथं वापरता येईल आपल्याला. dw by dx किंवा dw by dx किती तो v. ओके का. प्लस w, हे बघा w ची व्हॅल्यू काय इंटिग्रेशन ऑफ v dx. आपण अगोदरच ॲज्युम केलं होतं की समजा v चं इंटिग्रेशन काय येईल w है ना. हा, w म्हणजे इंटिग्रेशन ऑफ v dx इनटू du by dx. इथपर्यंत आलं. एकदम सिंपल. आता काय करायचं आपल्याला, हे बघा या स्टेप पर्यंत आलो तर आपण पहिले आपण v च्या इंटिग्रेशनचं जे काय आन्सर असेल ते w घेऊन टाकू. त्याच्यावरून लगेच घेऊन टाकायचं v चं इंटिग्रेशन w म्हणजे w चा डेरिव्हेटिव्ह v. ठीक आहे. नंतर तुम्हाला म्हणलं होतं ध्यानात ठेवावं लागेल u इनटू w चा डेरिव्हेटिव्ह काढून घ्यायचा आपल्याला डेरिव्हेटिव्हच्या प्रॉडक्ट रूल नुसार. मग नंतर आपण हे ॲज इट इज u ॲज इट इज dw by dx तो v. त्याच्यानंतर w म्हणजे आपण घेतलं होतं इंटिग्रेशन ऑफ v dx इनटू du. इथपर्यंत आलं का. ठीक आहे. आता पाहू शकतो. आता आपल्याला काय करायचं, इंटिग्रेशन घ्यायचं बोथ साइडला. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x. दोन्ही साइडला इंटिग्रेशन घेऊन टाकायचं. आता इथे इंटिग्रेशन घ्या. तेव्हा डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन एकमेकांच्या अपोजिट आहे. इवन आपण इंटिग्रेशनला अँटी डेरिव्हेटिव्ह असं सुद्धा म्हणतो. इंटिग्रेशनला अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणजे ना इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह एकमेकांना कॅन्सल होतात असं थोड्या वेळ म्हटलं तरी चालेल. तुम्ही जसं पहा ना, डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x काय sin x चा डेरिव्हेटिव्ह काय cos x. आता इथं समजा आपण घेतलं
टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड्स, दोन्ही साइडला काय घेतलं आपण इंटिग्रेशन. हा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x, इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x. आता आपण काय करतो असं लिहितो cos x चं इंटिग्रेशन आपण लिहितो sin x plus c है ना. आपण cos x चं इंटिग्रेशन काय घेतो sin x. एका हिशोबाने आपण काय करतो माहिती का हे सगळं कॅन्सल करून टाकतो असं. म्हणजे थोडक्यात काय होतं हे डेरिव्हेटिव्ह आणि हे इंटिग्रेशन कॅन्सल होऊन जातं. एका हिशोबाने तुम्ही असं धरा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आहे हे आपल्याला कोण सांगतो dx सांगतो. dx सांगतो की डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये dx डिवाइडला लिहितात, डेरिव्हेटिव्ह मध्ये dx डिवाइडला लिहितात. तसं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू dx हे आपल्याला हा dx सांगतो, जो dx आपण कसा लिहितो मल्टिप्लिकेशन मध्ये. इंटिग्रेशनचा dx मल्टिप्लिकेशन मध्ये तेव्हा डेरिव्हेटिव्हचा dx डिव्हिजन है डिवाइड लिहितो. हेच ना डिवाइडच्या dx ला मल्टिप्लायचा dx कॅन्सल होतो, पण हा मल्टिप्लायचा dx इंटिग्रेशनचा होता, डिवाइडचा dx डेरिव्हेटिव्हचा होता. म्हणजे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन एकमेकांना कॅन्सल होतात त्या हिशोबाने. ठीक आहे असं. आणि हे कॅन्सल झालं, हे गेलं सर्व गेलं, मी हे पण गेलं. हा डी डेरिव्हेटिव्हचा आहे, हे इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्हला इंटिग्रेशन कॅन्सल असं. हा बाकी हा जो प्लस सी हा काय केला आपण कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ठीक आहे. हळूहळू आपल्या YouTube चॅनलवरती सगळेच लेक्चर्स अपलोड होतील, तिथं तुम्हाला हे पण समजून सांगेल प्लस सी येतो कसा. ठीक आहे. सध्या आपण आपल्या प्रॉडक्ट रूलकडे येऊ. आपण आता सध्या बघितलं का इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह सोबत आले तर कॅन्सल होतात. आता पहा इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स, असं इंटिग्रेशन घ्यायचं आपल्याला दोन्ही साइड्स, असं घ्यायचं आपल्याला इंटिग्रेशन. इथं पहा बरं इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह सोबत आले की कॅन्सल होऊन जाते ध्यानात घ्या. हां आपण एकदम डिटेल मध्ये लिहिलं ना तर ते असं दिसणार इंटिग्रेशन असं. इंटिग्रेशन घेतलं आपण आणि हे इंटिग्रेशनचा इथं dx डिवाइडच्या dx ला मल्टिप्लायचा dx कॅन्सल, डेरिव्हेटिव्हच्या dx ला इंटिग्रेशनचा dx कॅन्सल, हे सगळं कॅन्सल होऊन जातं. डेरिव्हेटिव्ह असं राहील तुमच्या ध्यानात ठेवलं का हां असं येईल. तेव्हा आपण इंटिग्रेशन घेऊ दोन्ही साईडला. इकडे पण घेऊन टाका इंटिग्रेशन. इकडे आपण डायरेक्ट सेपरेट देऊन टाकू इंटिग्रेशन. तुम्हाला माहिती आहे ना प्लस किंवा मायनस असेल तर सेपरेट जातं इंटिग्रेशन. मग इंटिग्रेशन u into v आणि इंटिग्रेशन चा हा dx इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x असं सांगतो है ना. प्लस परत इंटिग्रेशन आणि आता इथे काय इंटिग्रेशन v dx. पहा बरं आपण जसा लिहिला होता तसाच आला का नाही बरोबर. इंटिग्रेशन मध्ये परत एकदा इंटिग्रेशन इंटू काय du by dx. याचा आपण घेणार इंटिग्रेशन आणि या इंटिग्रेशनचा या व्हायचा dx. ठीक आहे का. आता पुढे बघा u as it is हा u as it is w का होता w इथं पहा w का होता w इंटिग्रेशन ऑफ v dx होता है ना. w का होता इंटिग्रेशन ऑफ v dx इज इक्वल टू हे सगळं ॲज इट इज राहू द्या, हे सगळं ॲज इट इज राहू द्या, हे सगळं ॲज इट इज. आता फक्त एक काम करायचं ही टर्म का पूर्ण ही पूर्ण टर्म इकडं प्लस आहे ना इकडं घेऊन यायची मायनस होऊन जाईल. म्हणजे इकडे काय येईल u इनटू इंटिग्रेशन ऑफ v dx ही पूर्ण टर्म इकडे आली मायनस जाईल. इंटिग्रेशन ऑफ v dx इनटू du by dx आणि या इंटिग्रेशनचा dx. इकडे काय नाही झालं इकडे एवढीच टर्म राहिली होती
इंटिग्रेशन ऑफ u into v dx बरोबर. प्रूव्ह झालेलं आहे ठेवा. फक्त असं लिहा, हे इकडून लिहा इंटिग्रेशन ऑफ u into v dx, ही पूर्ण टर्म तिकडून लिहून टाका. झालं. सिंपल सिंपल होता आणि प्रूफ कसं कसं केलं आपण सांगा मला. कसं कसं केलं सांगा आपण. तेव्हा पहिले तर आपल्याला v चं इंटिग्रेशन w घेऊन टाकायचं. v चं इंटिग्रेशनचं काहीतरी आन्सर असणार आहे ते w घेतो. मग v चं इंटिग्रेशन w, तर w चा डेरिव्हेटिव्ह v. ओके. नंतर आपल्याला u into w चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. u into w चा डेरिव्हेटिव्ह प्रॉडक्ट रूल. मग व्हॅल्यू टाकी चालायच्या वर हे ॲज इट इज u ॲज इट इज dw by dx म्हणजे v. w म्हणजे इंटिग्रेशन ऑफ v dx हे ॲज इट इज. मग दोन्ही साइडला इंटिग्रेशन घेतलं तर इंटिग्रेशनला डेरिव्हेटिव्ह कॅन्सल u into w. इथं इंटिग्रेशन याचं पण इंटिग्रेशन. ठीक आहे. u ॲज इट इज w म्हणजे आपला होता v चं इंटिग्रेशन. आपण v चं इंटिग्रेशन w घेतलं होतं. हे ॲज इट इज सगळं ॲज इट इज. आणि मग काय केलं आपण फक्त ही प्लस वाली जी टर्म ही त्या बाजूला पाठवली मायनस मध्ये. संपलं. आला प्रूफ. सिंपल आहे पहा. हा जो प्रूफ आहे प्रॉडक्ट रूलचा प्रूफ, याला आपण म्हणतो इंटिग्रेशन बाय पार्ट्स है ना. हा स्टेट बोर्डच्या पेपरला विचारला जाण्याची शक्यता असते. करून टाका व्यवस्थित. ठीक आहे. तुम्हाला काही अडचणी आल्या, डाउट्स वगैरे आले याच्यामध्ये तर कमेंट करू शकता. ठीक आहे. थांबू मग.